महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापुरात पदयात्रा सुरू करण्यात आली आहे। सकाळी 5 वाजल्यापासून नांदणी ते कोल्हापूर अशी पदयात्रा सुरू करण्यात आली। 45 किलोमीटर आत्मक्लेश पदयात्रेमध्ये कोल्हापूरकरांनी अभूतपूर्व गर्दी केली। नांदणीहून निघालेली पदयात्रा कोल्हापुरात पोहोचलेली आहे। सांगली फाटा इथून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाला। महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार आहे। महादेवी हत्तीणीला नांदणीमधून गुजरातच्या वरतारामध्ये नेण्यात आलंय आणि याच महादेवीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी कोल्हापूरकर आता आक्रमक झालेत आणि कोल्हापूरकर आता एकवट। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत थेट या पदयात्रेमधून जोडले गेलेले आहेत। आपण आत्ताची नेमकी परिस्थिती काय ती त्यांच्याकडून समजून घेऊया। शेखर, काय नेमक्या भावना आहेत? अर्थात राग आहेच कोल्हापूरकरांच्या मनात। आत्ताची नेमकी परिस्थिती काय, साधारण आकडा गर्दीचा काही सांगता येईल का? गर्दीचा आकडा आत्ताही सांगता येणार नाही। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सगळी जनसमुदाय जो आहे तो काही वेळातच पोहोचणार आहे। मात्र सध्या मी कोल्हापुरातल्या छत्रपती ताराराणींच्या पुतळ्याच्या समोर उभा आहे आणि याच पुतळ्याच्या आजूबाजूची परिस्थिती सुरुवातीला दाखवतो। ज्या ठिकाणी काही लवकर येऊन काही कार्यकर्ते, काही गावकरी थांबलेले आहेत, त्याची दृश्य मी दाखवतो। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने खरं तर म्हणावं लागेल अशी गर्दी जी आहे ती या ठिकाणी जमलेली आहे। लोक जे येताना पाहायला मिळत आहे। तर ही सगळी येत असताना अनेकांच्या भावना ज्या त्या तीव्र आहेत। केवळ महादेवी हत्तीण जे आहे ते आम्हाला परत द्या अशीच एक भावना जी आहे ती या सर्वांचीच आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे सगळे नागरिक जे या सगळ्या पदयात्रेमध्ये सहभागी झाले पदयात्रेमध्ये सहभागी झालेले काही तरुण देखील या पदयात्रेत आहेत। काय नेमक्या भावना आता आहेत? आज पदयात्रा 45 किलोमीटर चालत ठिकाणी आज आमच्या स्वामीजींनी जे आम्हाला मार्ग दाखवला, अहिंसेचा जो मार्ग दाखवला की आपण त्या पद्धतीनं आपल्याला माधुरी परत आणायचं आहे, त्यासाठी आज खूप म्हणजे भयानक आज अक्षरशः बघताना डोळ्यात पाणी येत होतं। आम्ही एक नांदणीकर आहे म्हणून मी सांगतो की आमच्या माधुरीसाठी हे पूर्ण कोल्हापूर जिल्हा असू दे, बाहेरनं कर्नाटकात असू दे, बऱ्यापैकी भरपूर लोक आणि बायका, माणसं, म्हातारी सगळी इथं जमा झालेली आहेत। त्यासाठी मी एवढं मन भरून आलं आहे की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। त्यासाठी म्हातारी असू द्यात, अक्षरशः आयुता पूर्ण तर लहान मुलं देखील या आंदोलनामध्ये आणि याच्यामध्ये खरं तर जी आहे ती अनवाणी या ठिकाणी आलेले आहेत। चप्पल न घालता या ठिकाणी पूर्ण 45 किलोमीटरचं अंतर पार करून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर काय नेमकी भावना घेऊन आलेला आहे तुम्ही? सर्व तरुण मंडळी या ठिकाणी दाखल झालाय, काय वाटतं नेमकं? देखील तर या सगळ्यांच्या भावना आहेत। काही दुसरी दृश्य देखील मी तुला दाखवतो ज्यामध्ये माधुरी आमची परत येऊ दे म्हणून यासाठी अनवाणी इथपर्यंत आम्ही आलोय। तर या सगळ्यांच्या भावना आहेत। काही दुसरी दृश्य देखील मी तुला दाखवतो ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल की कोल्हापुरातल्या छत्रपती ताराराणींच्या पुतळ्यासमोर अशा पद्धतीनं तरुण जे आहेत ते जमल्याचं पाहायला मिळतंय। अनेकांच्या हातामध्ये अशा पद्धतीचे होर्डिंग देखील पाहायला मिळत आहेत, ज्या होर्डिंगवरती आमची हत्ती आम्हाला खरं तर परत द्या अशा पद्धतीचे उल्लेख देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। आणि आता देखील हेच दृश्य या छत्रपती ताराराणींच्या पुतळ्यासमोर आहे। काय सांगशील, काय भावना आहे? 45 किलोमीटरचं अंतर पार करून आता कोल्हापूर पर्यंत आलाय। आम्ही तर आमच्या माधुरीसाठी आलो आहे आणि जे पेटाने जे काही खोटं सांगितलं आहे ते सर्व खोटं आहे। कारण आम्ही 12,000 गोशाळा सांभाळतो आणि ते पेटा आम्हाला एक हत्ती का सांभाळायचं हे शिकवत आहे। त्यामुळं आम्हाला आमची माधुरी मिळालीच पाहिजे। यासाठी आम्ही लहान मुलं असू देत किंवा वयोवृद्ध असू देत सर्वजण 45 किलोमीटर चालत आलेलो आहोत। आज आमच्या माधुरीला वाचवण्यासाठी, माधुरीला आमच्या परत आणण्यासाठी आम्ही इथं जमलो आहोत। आम्हाला सगळी माधुरी आमची परत मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही आज इथं आहोत। तो अंबानी असू दे किंवा अजून कोणी असू दे, आम्ही त्याला माधुरीला आमच्या परत आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, आम्ही थांबणार नाही, आम्ही थांबणार नाही। 650 वर्षापूर्वीच्या जैन संस्कृतीला रिलायन्सच्या अंबानी ग्रुपने पेटाला हाताशी धरून आमच्या नानी मठाची हत्तीने, माधुरी उर्फ महादेवी हत्तीने जबरदस्तीने इथून घेऊन गेलेल्या आहेत आणि तिला इथं आणल्याशिवाय कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील सर्व जैन समाज गप बसणार नाही। त्याला इथं आणल्याशिवाय गप आम्ही सोडणार नाही आणि अंबानीला त्यांची जागा दाखवून देणार आहोत आम्ही।
खरं तर विक्रांत, या ठिकाणी प्रत्येक नागरिकाच्या भावना तीव्र आहेत. माधुरी हत्तीन जी आहे ती आम्हाला या ठिकाणी परत मिळावी अशीच अनेकांची भावना व्यक्त होताना या ठिकाणी दिसते. मात्र पुन्हा एकदा मी या छत्रपती ताराराणी चौक परिसरातली दृश्य दाखवतो. प्रत्येकाच्या बोर्ड हातामध्ये एक विशिष्ट प्रकारचे बोर्ड आहेत, ज्यामध्ये काही विशिष्ट असे वाक्य देखील लिहिलेले आहेत, ज्यामध्ये अनेक वाक्यांमध्ये अंबानींविरोधातचा राग जो आहे तो पाहायला मिळतोय, वंताराच्या विरोधाचा राग पाहायला मिळतोय, शिवाय पेठाच्या विरोधातला देखील राग पाहायला मिळतोय. आता देखील हे आपल्याला एक होर्डिंग पाहायला मिळत असेल, ज्यामध्ये आई अंबाबाई शक्ती दे, आमच्या माधुरी महादेवीला मुक्ती दे, असं त्या ठिकाणी घोषवाक्य जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे. आणि याच छत्रपती ताराराणी चौक या ठिकाणी आता जनसमुदाय जो आहे तो दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. काही वेळातच या ठिकाणाहून कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा जनसमुदाय जाणार आहे. मूक मोर्चा जो आहे तो जाणार आहे. त्या ठिकाणी आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त होणार आहेत. खरं तर राजू शेट्टी यांच्यासोबत सकाळपासून आपण काही नेत्यांची नावं जर बघितली तर सांगलीतील नेत्यांनी देखील हजेरी लावली होती, ज्यामध्ये खासदार विशाल पाटील असू देत, आमदार विश्वजित कदम असू देत, काही भाजपचे शिरोळ तालुक्यातील काही नेते आहेत, काही इचलकरंजीतील नेते आहेत, ते देखील सहभागी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं. आणि आता ही सगळी दृश्य आहेत ती त्याच नान्नी गावातल्या तरुण मुलांची दृश्य आहेत, ज्या दृश्यांमध्ये विविध प्रकारचे होर्डिंग घेऊन हे सगळे या आंदोलनामध्ये दाखल झाले. तर आपल्याला जर बघितलं तर एका हत्तीनेसाठी हे सगळा जनसमुदाय या ठिकाणी एकवटलेला आहे. गर्दी जी आहे ती प्रचंड या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तीच गर्दी आता पुढे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत जाणार आहे. त्या ठिकाणाहून आपलं म्हणणं जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या भावना ज्या आहेत त्या राष्ट्रपतींकडे पोहोचवाव्यात, अशीच या सगळ्यांच्या भावना आहेत. आणि त्या पोहोचवतील अशी देखील अपेक्षा घेऊन हे सगळे आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे त्यानंतर आता राष्ट्रपतीच आम्हाला न्याय देऊ शकतात आणि आमची माधुरी आम्हाला परत आणू शकतात, अशीच भावना या सर्वांची या ठिकाणी पाहायला मिळते. विक्रांत, खरं शेखर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत. तुम्ही वेळोवेळी आढावा घेत राहा, वेळोवेळी तुमच्याशी बोलत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांसाठी.